हॅलो. आज मी मेडिकल ऑफिसर ग्रुप ए ची जी एक्झाम झाली 5 सप्टेंबरला, तर त्याची जेवढे प्रश्न आठवतील तेवढे मी काढलेले आहेत. तर त्याची प्रश्न आणि उत्तरं तुम्हाला सांगते. जरी एखादं चुकलं तर कमेंट बॉक्समध्ये त्याचं जे करेक्ट ॲन्सर असेल ते मला सांगा. पहिला प्रश्न, सांख्यांनी कोणता वाद सांगितला याच्यावर होता. तर सांख्यांचा सत्कार्यवाद होता. नंबर 2, आण्विक हा पर्याय कोणत्या दर्शनशास्त्राचा आहे. तर तो न्याय दर्शनशास्त्राचा आहे. तिसरा प्रश्न, म्हणजे मला जसे आठवेल तशा क्रमानं सांगितले आहेत मी. मूळ गर्भाचे प्रकार किती. तर 4. संधींचे प्रकार 8. कपालकुष्ठ हे कोणत्या प्रकारचा दोष त्याच्यामध्ये प्रधान असतो. तर वातज. शतकोणक भगंदरमध्ये पण वातज दोषाचं प्राधान्य असतं. आचरणा ही जी योनिव्यापद आहे त्यात पण ह्याचं आचरणामध्ये वातजच आहे. वातदोष प्रधान असतो. वातज नानात्मज व्याधी 80. स्मृती व वाक याच्यासाठी कोणता वायू कारणीभूत आहे. तर तो आहे उदानवायू. आणि जो आता अवयव म्हणजे फक्त अवशेष म्हणून उरलेला आहे तर कोणता. तर उंडुकपुच्छ म्हणजे अपेंडिक्स. उदानवायू हे त्याचं उत्तर आहे. वाक आणि स्मृती ह्याच्याशी हे कार्य कोणत्या वायूचं आहे. तर उदान. त्याच्यानंतर प्रश्न होता, खालीलपैकी कोणता अवयव हे शोणित म्हणजे रक्ताचा मल किंवा शोणित किट्टापासून बनलेला आहे. तर ते उंडूक हा अवयव शोणित किट्टापासून बनलेला आहे. शिरा व स्नायू हा कोणता भाव आहे. तर शिरा व स्नायू हे पितृज भावापासून बनलेले असतात. शब्दासहिष्णुता हे लक्षण रसक्षयामध्ये असतं. रस या धातूच्या क्षयात. रक्तमोक्षणापूर्वी पिच्छिल अन्न खाण्यास देतात. तर मी पिच्छिल अन्न हे उत्तर लिहिले. आता नेमकं करेक्ट कोणतं आहे ते तुम्ही एखाद्या वेळेस तुम्हाला माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. रक्तमोक्षणापूर्वी ते झालं. स्नेहनास अयोग्य खालीलपैकी कोणता व्याधी आहे. तर बरेच होते. अवबाहुक पर्याय होता, उदररोग होता, अजून 2 होते. तर मी उदररोग लिहिला आहे, म्हणजे मला जे वाटलं ते. पण तरी करेक्ट तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही पण उत्तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. विरेचनास आर्ह मी अपस्मार लिहिलं आहे. ध्यान निद्रानाश हे पूर्वरूप कशाचे असतात. तर अपस्मार या व्याधीचे असतात. कंसहरितकी ही शोथ ह्या रोगावर चालते. शोथ रोग अधिकार आहे. सविष जलोका म्हणजे खालीलपैकी एक सोडून बाकी निर्विष आहेत असा प्रश्न होता. तर कृष्णा ही जलोका सविष आहे त्याच्यामुळे ती सोडून बाकीच्या निर्विष म्हणून कृष्णा हे उत्तर होतं. आकाश महाभूताचा गुण अप्रतिघात आहे. रसाणानाम प्रतिहंतम म्हणजे मी तर तिक्त रस लिहिला आहे. आता तुम्ही जो योग्य असेल तो सांगा मला. आस्यासुखम स्वप्नसुखम तर ते कोणत्या ह्याचं हेतू आहे. तर प्रमेह हे उत्तर आहे. प्रमेहाचा हेतू आहे. पारद निर्माणार्थ ऊर्ध्वपातन यंत्र आहे. कॉपर पायराईट आणि आणखी काहीतरी होतं पुढे. तर ते गंधकाला आहे. ते म्हणजे गंधकाला कॉपर पायराईट म्हणतात. पाचू इमेराल्ड हे कोणत्या ग्रहावर वापरतात. तर बुध. स्थानसंशयात काय दिसतं. पूर्वरूप का रूप का काय. तर त्याच्यात पूर्वरूप हे उत्तर आहे. कारण स्थानसंशयात पूर्वरूप दिसतं, व्यक्तीमध्ये रूप दिसतं व्यक्ती या अवस्थेत, आणि नंतर भेद या अवस्थेत तो कोणत्या प्रकारचा व्याधी हे कळतं. वटीचा पर्याय म्हणजे मोदक हे कशाचे पर्याय असं दिलं होतं. तर वटी हे त्याचं उत्तर आहे. इंट्राऑक्युलर प्रेशर तर ते 10 to 20 mm ऑफ एज हे नॉर्मली असतं. हे त्याचं उत्तर आहे. लेन्स आता आपण जे आर्टिफिशियल लेन्स घालतो त्याची रिम कुठे टच होते. कॉर्निया का स्क्लेरा आणि आणखी 1-2 पर्याय होते. तर कॉर्नियाला टच होतं. बदामासारखा श्वासाला गंध कोणत्या विषबाधेमध्ये असतो. तर त्याचं उत्तर सायनाईड आहे. पण माझं चुकलं आहे वाटतं, मी काहीतरी दुसराच पर्याय लिहिला आहे. जांगम विषाचे अधिष्ठानं 16 आहेत. सुश्रुतानुसार प्रथम त्वचा कोणती. तर अवभासिनी आहे. सुश्रुतानुसार मनाची निर्मिती गरोदरपणाच्या कोणत्या महिन्यात होते. तर ते 5व्या महिन्यात होते. बालकाचा निष्क्रमण संस्कार हा कोणत्या महिन्यात. तर 4थ्या महिन्यात हे उत्तर आहे.
धारणीय वेग कोणता आहे तर क्रोध हा. अधारणीय वेग वाग्भटानुसार 13. रसमाणिक्यमध्ये खालीलपैकी कोणतं द्रव्य आहे? मी कासीस लिहिलं आहे, तुम्हाला जर माहीत असेल तर करेक्ट उत्तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. टंकण. टंकण म्हणजे असा प्रश्न होता की खालीलपैकी कोणतं एक द्रव्य म्हणजे वेगळं आहे, तर बाकीचे सगळे सुधावर नाही खालील सुधावर्गातील नाही, तर बाकीचे सगळे सुधावर्गात येत होते, फक्त टंकणच हे वेगळं होतं जे क्षार वर्गात येतं, म्हणून टंकण हे उत्तर होतं. मर्म किती असतात तर 107. मेंदू. आता मेंदूचं ज्या मेनिंजेस आहेत ते त्यांनी दिलं होतं की मेनिंजेस हे फक्त मेंदूवर असतात का स्पायनल कॉर्डवर पण का दोन्हीवर पण असतात, तर मेंदू आणि मेरुरज्जा काय म्हणतात त्याला स्पायनल कॉर्डला, मेंदू आणि स्पायनल कॉर्ड दोन्हीवर पण हे आवरण असतं मेनिंजेसचं. आता खालीलपैकी फॅट सॉल्युबल कोणतं व्हिटॅमिन आहे असं होतं, तर व्हिटॅमिन ई हे पर्याय बरोबर होता. पेलेग्रा हा व्याधी कोणत्या व्हिटॅमिनमुळे होतो डिफिशियन्सीमुळे, तर व्हिटॅमिन B3. गुणवल्लभ हा पर्याय कशाचा आहे सांगितलं होतं, पण मी तर अतिविषा लिहिलं आहे, करेक्ट काय माहीत नाही मला. ध्वनिवहन. आता ध्वनीचं वहन हे काही पुस्तकांमध्ये निर्वात एवढंच वहन होत नाही, याच्यासाठी निर्वात हे काहींनी उत्तर दिले की किंवा काही बुक्समध्ये दोन्ही पण आहे, द्रव आणि निर्वात, याच्यातून ध्वनी ट्रॅव्हल करत नाही. FHS फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन हा कोणत्या ग्रंथीपासून सिक्रेट होतो, तर पीयूषिका म्हणजे पिट्युटरी. कोणते अग्नी कोष्टांग नाही? खालीलपैकी कोणतं अंग हे कोष्टांग नाही, तर हृदय. दीप्त. दीप्त हा कोणत्या ह्याचा रोग आहे, म्हणजे नेत्ररोग आहे का नासा रोग, तर नासा रोग हे उत्तर बरोबर आहे. असाध्य ओष्ठ रोग विचारला होता, खालीलपैकी कोणता असाध्य ओष्ठ रोग आहे, तर तो आहे मंसज. प्रतिमार्गक चिकित्सा ती रक्तपित्ताला असते. क्रोष्टुक शीर्षामध्ये कोणत्या अवयवाला सूज असते, तर गुडघा जानू संधी हे उत्तर होतं. राष्ट्रीय आरोग्य अभियानाची नवीन योजना म्हणजे आता रिसेंट कोणती योजना आहे, तर ते आयुर्स्वास्थ्य. मलेरियाचा पॅरासाईट एक शास्त्रज्ञांचं नाव होतं आणि मलेरियाचा पॅरासाईट त्यांना पहिल्यांदा कुठे सापडला, तर ते बरेच पर्याय होते, त्या मॉस्किटोच्या लाळेमध्ये किंवा त्याच्या रक्तात असं होतं, आणि खाली ह्युमन व्हेनम होतं, तर ते उत्तर ह्युमन व्हेनम हे बरोबर आहे, माणसाच्या रक्तामध्ये ह्युमन व्हेनम हे उत्तर बरोबर आहे. ॲनाफिलीज. आणि एक ते मॉस्किटो आहेत ना ॲनाफिलीज, त्या फिमेल 2 याच्यावर पण काहीतरी प्रश्न होता, मला नक्की आठवत नाही, पण 2 पर्याय होते जे फिमेल मॉस्किटो होतं आन्सर आणि एक मेल मॉस्किटो होता, तर मी ते 2 फिमेल मॉस्किटोचंच केलं आहे, प्रश्न मला आठवेना. तर HIV व्हायरस. HIV व्हायरसवर पण होता त्याच्या स्ट्रक्चरवर की ते स्फेरिकल असतं ना गोल, आणि त्याच्यात 2 जिनोम असतात, ते एक होतं. आणि DNA असतो हा पर्याय चुकीचा होता, तर DNA नसतं, त्याच्यात RNA असतात, 2 RNA, म्हणून ते 2 जिनोम आणि गोल असतं, हे उत्तर बरोबर आहे. HIV पेशंट जो आहे त्याला जास्त कोणता डिसीज होतो, तर ते TB हे आन्सर होतं. आयोडीन डिफिशियन्सीला अगोदर कोणतं नाव होतं, तर गॉयटर कंट्रोल हे नाव होतं. डेंग्यूचा प्रश्न होता की खालीलपैकी कोणतं डेंग्यूमधील हे जाणवतं म्हणजे उपद्रव, असं डेंग्यू शॉक सिंड्रोम. TBचे पोर्टलला नाव काय आहे, तर TBचे पोर्टलला नाव आहे निक्षय. पर्टुसिस आणि डिप्थेरिया हे एकाचं उत्तर होतं, म्हणजे खालीलपैकी कोणती जोडी ही बॅक्टेरियल आहे, बॅक्टेरिया हे पॉझिटिव्ह एजंट आहे, तर बाकीचे सगळे एक बॅक्टेरियल एक व्हायरल अशी होती, पण पर्टुसिस आणि डिप्थेरिया हे दोन्ही बॅक्टेरियल आहेत, म्हणून ते उत्तर बरोबर आहे. लेप्रसीचा बॅक्टेरिया कॅरियर म्हणजे कुष्ठरोगाचं जे जीवाणू असतो
त्याचा कॅरियर कोण आहे, तर त्याचं नाव आहे ॲमेरिलॅडो. म्हणजे मला ते आठवेना नक्की स्पेलिंग आता, पण त्याचं ॲमेरिलॅडो हे उत्तर आहे. लेप्रसी इलिमिनेशन, जरी लेप्रसी 1955ला सुरू झाला तरी त्याचं जे नाव, जे इलिमिनेशन हे नाव लेप्रसी इलिमिनेशन सुरू झालं ते 1983ला सुरू झाले. BMIवर प्रश्न होता, तर BMI म्हणजे काय, तर वजन आणि उंची हेच बघितलं जातं त्यात. BMI म्हणजे वजन अपॉन उंची मीटरमध्ये त्याचा स्क्वेअर. आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आहे ना, त्याच्या रिपोर्टनुसार प्रथम नंबर कोणत्या देशाचा आहे, तर त्याचं काही उत्तर मला सापडलं नाही, पण मी फ्रान्स लिहिलं आहे. महाराष्ट्राचा मुख्यतः भूभाग कोणत्या नदी खोऱ्यांना बनलेला आहे, तर तसं तापी, कृष्णा, गोदावरी तिन्हींना बनलेलं आहे, परंतु मुख्यतः जास्त खोरं कोणता भूभाग कोणत्या नदीच्या खोऱ्यांना, तर गोदावरी नदीच्या खोऱ्यांना आहे. आणि मुख्य पिकं महाराष्ट्राचे, तर पर्याय हा बरोबर होता, गहू, तांदूळ आणि ज्वारी. स्पेस मॉनिटरसाठी कोणत्या देशाची मदत घेतलेली आहे, तर रशिया हे ॲन्सर मी लिहिलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न होता, शिरोडा हे ठिकाण कशाच्या संदर्भात आहे इतिहासात, तर सविनय कायदेभंगाशी आहे ते. माझं चुकलं ते असहकार लिहिलं मी. किती वर्ष निवास केल्यास, नागरिकत्वावर एक प्रश्न होता की भारतामध्ये किती वर्ष सतत निवास केल्यानंतर नागरिकत्व मिळतं भारताचं, तर 5 वर्षे हा कालावधी आहे. आणि मूलभूत कर्तव्य कोणत्या आर्टिकलमध्ये येतात, तर 51A मध्ये येतात ते. चिकनगुनियावर पण एक प्रश्न होता की चिकनगुनियाला खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे, तर नॉन फटल तो पर्याय बरोबर होता. आदिवासी कलांचा प्रसार कोणी केला याच्यावर एक प्रश्न होता, तर तो मला निश्चित कुठे सापडला नाही, पण मी व्योम सौम्य हे जे पर्याय होता तो मी केलं होतं. संस्कृत विद्वान ज्यांना 1963ला भारतरत्न मिळाला, तर ते मी पांडुरंग काणे हे त्याचं उत्तर आहे, मी पण तेच केलं आहे. पांडुरंग काणे हा पर्याय बरोबर आहे. चतुर्विंशती पुरुष, तर त्याला काय म्हणतात, तर राशी पुरुष म्हणतात. तुरटीचं एक कांक्षी म्हणजे स्फटिका असते ना, त्याचं एक रासायनिक सूत्र दिलं होतं, तर त्याच्यावरून ओळखायचं होतं की ते कोणतं द्रव्य, रासायनिक द्रव्य म्हणजे रसशास्त्रीय, तर ते कांक्षी किंवा तुरटी हा पर्याय बरोबर होता. पिचूने स्वरस किंवा काढा ह्या नाकामध्ये नस्य करतात, त्याला तो कोणत्या प्रकारचं नस्य, तर ते अवपीडन नस्य आहे. अवपीडन नस्य आहे. आणि राजीमन सर्पाचे प्रकार, तर ते 10 उत्तर बरोबर आहे. डोपा हा कोणत्या द्रव्यात मिळतो, तर मला निश्चित माहीत नाही आहे, पण बरेच पर्याय होते तिथे, कंटकारी, कपिकच्चू आणि कर्कटशृंगी. आता कोणता पर्याय माहीत नाही, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा बरोबर काय उत्तर आहे त्याचं ते. आणि ॲट्रोपिन हे कशात असतं, तर धोत्रा हे उत्तर आहे त्याचं. आणि लँगरहॅन्स ग्लँड ह्या पँक्रियाजमध्ये असतात. थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील, तर ते इगतपुरी होतं. मुंगीमध्ये कोणतं ॲसिड असतं, तर ते फॉर्मरिक ॲसिड हे उत्तर बरोबर आहे. अजून एक प्रश्न होता की पश्चिम दिशेला काय नाव आहे, तर प्रचिती हे पश्चिम दिशेला नाव आहे, हा पर्याय बरोबर आहे. आणि हे एक होतं की महाराष्ट्रात जे मुख्यमंत्री योजना आहे त्याच्यावर एक प्रश्न होता की खालीलपैकी कोणते त्याला क्रायटेरिया आहेत, तर ते माझं चुकले वाटतं, ते तिन्ही पण आहेत. महाराष्ट्राचा रहिवासी असावा, ते अजून 2 पर्याय होते, तर ते सर्वच बरोबर आहेत, पण ते मला नीट आठवत नाही आहे. आणि नंतर एक अजून प्रश्न होता पीक विमावर पण होतं, म्हणजे पीक विमाचं जे अनुदान आहे ते किती हेक्टरी ठरवलं जातं, त्याच्यात 2 हेक्टर, 3 हेक्टर आणि 10 हेक्टर असे पर्याय होते, तर मला निश्चित सापडलं नाही ते कुठे, पण मी 10 हेक्टर लिहिलं आहे. आता तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर अशा प्रकारे हे एवढे मी 83 प्रश्न मला आठवले, जेवढे मी पूर्ण 100 सोडवले आहेत, पण मला 83 आठवले, मी ते तुम्हाला सांगितले आहेत.
तुम्हाला काही आठवले अजून प्रश्न उरलेले तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ते प्रश्न मला सांगा. आणि ज्याचे उत्तर माझे चुकले असतील तर तुम्ही ते उत्तर करेक्ट करून कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि मला पण ज्याचं निश्चित माहीत नाही ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ॲन्सर सांगा. धन्यवाद.